बरं मागणी करणारा डोकं तरी पाहिजे, काय करावं? मला काय सांगितलं म्हणे त्यांच्याकडून लिहून घ्या. देवेंद्र फडणवीस म्हणले टीव्हीला, त्यांच्याकडून लिहून घ्या तुम्हाला ते आरक्षण देणार आहेत का. एक जण दुसरा बी म्हणला, ते म्हणला त्यांना म्हणा त्यांच्याकडून लिहून घ्या. त्याच्या विचारावरच चालायला लागले सगळे भाजपमधले काही आमदार, काही त्यांच्याकडून लिहून घ्या आणि लिहून आणायचं मला सांगितलं त्यांच्याकडून. पण त्यांनी मागणी बी केली, अधिवेशन बोलवा म्हणे सगळ्या आमदारांचं. आमचंही म्हणणं तेच, एकदा होत्या दूध का पाणी का पाणी बोलवा सगळं अधिवेशन. पण अधिवेशन कोणी बोलावं लागतं? आता विशेष अधिवेशन झालं एसीबीसी साठी, सरकारने बोलवलंय. मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत, उपसरपंचाला बी अधिकार आहेत, टोळी मुकादम बोलबो गाड्याचा देवेंद्र फडणवीसला बी अधिकार आहेत. बोलवा ना, कोण येणार नाही ते मराठ्यांना दिसन. नाटकं करू नका. सगळ्या आमदार मागणी करा, सगळ्या आमदार मागणी करायला काऊन ठेका घेतलेला नाही, किंवा सगळे आमदाराच्या दारात बसायला चला. मराठ्या काय ठेकी घेतले नाही, कोणत्या आमदारांनी ठेमदाराच्या दारात बसायचे. सरकारने अधिवेशन बोलवावं, तिथं ओबीसी आरक्षणाचा मराठ्यांचा विषय ठेवावा, त्यांचा जो असेल तो. सगळे आमदार तिथं बोलतायत का नाही बोलत हे मराठे दिवसभर बघतील. जो बोलणार नाही त्याला मराठे पाडून टाकतील. क्लिअर आणि कट. सोपा विषय, ढकलायचं नाही. आता नाटक नाही करायची. 9 टँके बांध, नाटक कंपनी आंदोलन करण्यापेक्षा तो या नेत्याला सांगायचं अधिवेशन बोलव, आमदार येतील आणि जे येणार नाहीत त्यांना मराठ्याला दिसतील. नाही आलेले मराठी ऑटोमॅटिक हिशोब करणार. फक्त नाटक कंपनीने 9 टंके नाही करायची. सगळ्या आमदारांनी बोला, आमदाराची काय गरज नाही. अधिवेशन बोलवायला सरकार बोलू शकतो. पळून नाही जायचं, पळकोटापणा नाही करायचा. अधिवेशन बोलवायचं, जो तो आमदार विषय मांडल, जो मांडणार नाही तो मराठा बघल. कोण मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात? सरकार मधला आहे का विरोधी पक्षाचा? ऑटोमॅटिक पडते सगळे, काळजी करायची गरज नाही. पण नाटक कंपनी नाटक चालायचं नाही. आतून पडद्या मागं काही येत रंगरंगोटी करणारे नसतात का? नाटकात दिवशी, नाटकाच्या आदल्या दिवशी रंगीत पार्टी असते. बरेच आहेत पडद्याच्या मागं, ते तरी पुढे येते मागचे सुद्धा. यांनाच द्यायचं नाहीये, यांना अधिवेशन पण बोलवायचं नाहीये. मी आजच सांगतो तुम्हाला, हे फक्त नाटक आणि बहाणा आहे. अधिवेशनाची मागणी केली, कुणाकडे केली? करणाऱ्यांनी विधानसभा अध्यक्षाकडे, सरकार पक्षाच्या. बरोबर आहे का? ज्याने कोणी मागणी केली त्याने विधानसभा अध्यक्षाकडे केली, सरकारकडे केली. मग मला सांगतो त्यांच्याकडून लिहून आणा. मग तो अर्ज देताना माजी विधानसभा अध्यक्षाला कम नाही दिला, त्यांच्या महाविकास आघाडीच्या, त्यांच्या माजी मुख्यमंत्र्याला द्यायचा. सरकारकडे काय गेला? त्याचं कारण आहे सरकारलाच हे कामं करावे लागतील. म्हणजे तू सरकारला मागणी करतो ती योग्य आणि आम्ही करतो ती योग्य नाही. कोणचं राज्य चालवायला निघाला? कोणचा पक्ष चालवता, कोणचा नेता चालवताय तुम्ही? काय माझ्या मराठ्यांसाठी तुम्ही हे लावलेत नाटक? तुमच्या संपत्त्या तुम्हाला सांभाळून ठेवण्यासाठी, तुमचे मुलं वाचवण्यासाठी, तुमचा पक्ष आणि तुमच्या खुर्च्या वाचवण्यासाठी बळी माझ्या मराठ्यांचा देणार? हे कोणतं राज्य चालवायला निघाला? ही कोणत्या आमदारांची मंत्र्याची पद्धत आहे? यांना सुट्टी नाही. यांनी किती दहशत माजवली, यांनी किती आंदोलन केले मराठ्यात फूट पडावी म्हणून. मराठ्यांना जाहीर सांगतो, अजिबात फूट पडू द्यायचं नाही, कोणत्या नेत्याला अजिबात द्यायचं नाही. दोन 2024 ला ज्यांना ज्यांना यांनी त्रास दिलाय, ज्यांना ज्यांना काठीनं मारलंय, एका एका काठीचा हिशोब 2024 ला मतदान